नेतृत्व फक्त लक्ष, रणनीती, नफा किंवा पद नसते. नेतृत्व म्हणजे आवश्यकतांची एक अंतर्गत यात्रा. जो नेता स्वतःच्या गरजा समजून घेत नाही, तो लोकांच्या गरजाही नीट ओळखू शकत नाही. आज आपण 4 मोठ्या शक्तींविषयी बोलणार आहोत, ज्या प्रत्येक नेत्याच्या आत काम करतात. मानसन्मानाची गरज, इस्टीम; अहंकाराची गरज, इगो; प्रवास व पर्यटनाची गरज, तीर्थयात्रेची गरज. कारण इगो ट्रिप आणि पवित्र ट्रिप यांच्यामध्येच नेतृत्वाचे भविष्य ठरते. चला सुरुवात करूया. मानसन्मानाची गरज, महत्त्वाचे वाटण्याची भूक. प्रत्येक माणसाला आदर हवा असतो, त्याला किंमत मिळावी, त्याची दखल घेतली जावी. नेता देखील याला अपवाद नाही. उलट पद जितके मोठे, तितकी मानाच्या गरजेची संवेदनशीलता वाढते. टाळ्या म्हणजे ऑक्सिजन होतात, ओळख म्हणजे इंधन बनते. सकारात्मक बाजू: ही गरज नेत्याला प्रेरित करते, स्वतःला सक्षम बनवायला, उत्तम परिणाम द्यायला, विश्वासार्ह व्हायला, प्रतिष्ठा निर्माण करायला. धोका कुठे आहे? जेव्हा मान आतून नसतो आणि बाहेरून मागितला जातो, मग काम उद्देशासाठी नसते तर मान्यतेसाठी होते. टीका जखम बनते, दुर्लक्ष अपमान वाटतो, इतरांचं यश धोका वाटतो आणि नेतृत्व योगदानातून तुलना बनते. लक्षात ठेवा, ज्याला स्वतःचा मान नाही, त्याला जगाचा मानही अपुरा पडतो. अहंकाराची गरज, मीचा सापळा. अहंकार म्हणजे आत्मविश्वास नाही, अहंकार म्हणजे ओळखीला चिकटून राहणे. माझे पद, माझा निर्णय, माझे यश, माझे श्रेय. अहंकाराला नेहमी मोठे दिसायचे असते. निरोगी अहंकार: थोडासा अहंकार आवश्यक असतो, तो देतो जबाबदारी घेण्याची ताकद, ठामपणा, सीमा आखण्याची क्षमता, पुढे उभे राहण्याचे धैर्य. विषारी अहंकार: पण जास्त झाला की ऐकणे बंद, सल्ला नाकारणे, मतभेदात राग, गर्दीतही एकटेपणा. टीम सत्य सांगणे थांबवते. खरी परीक्षा: तुम्ही स्टेजवरून खाली आलात तरी पूर्ण आहात का? कोणी दुसरा चमकला तरी तुमचा प्रकाश कमी होत नाही का? हो असेल तर तुम्ही वाढत आहात. प्रवास आणि पर्यटन: अनुभवाचा विस्तार. नेता प्रवास का करतो? कारण एक्सपोजर विचार मोठा करतो. नवीन ठिकाणे, संस्कृती, लोक, मनाचे नकाशे बदलतात. प्रवास शिकवतो विविधता, जुळवून घेणे, जागतिक दृष्टी, संधी ओळखणे. अनेक मोठे निर्णय ऑफिसच्या बाहेर जन्म घेतात. पण कधी प्रवास शिकण्यासाठी नसतो तर दाखवण्यासाठी असतो. फोटो वाढतात पण शहाणपण नाही. म्हणून स्वतःला विचारा, मी फिरायला गेलो आहे की विकसित व्हायला? तीर्थयात्रा: स्वतःकडे परत येणे. पर्यटन बाहेर नेते, तीर्थ आत नेते. एकात संग्रह आहे, दुसऱ्यात समर्पण. तीर्थात पद वितळते, CEO, मालक, संचालक काहीच राहत नाही. आपण अनवाणी उभे असतो, समान, नम्र, कृतज्ञ. तीर्थ शिकवते संयम, शांतता, स्वीकार, नियंत्रणापलीकडचा विश्वास. आणि ते नेतृत्वाला सेवेमध्ये बदलते. तीर्थानंतर निर्णय शांत होतात, राग कमी होतो, करुणा वाढते. पर्यटन विरुद्ध तीर्थ, संतुलन. दोन्ही गरजेचे आहेत. पर्यटन ज्ञान वाढवते, तीर्थ चेतना वाढवते. पूर्ण नेता दोन्ही जगतो. परिपक्व नेतृत्वाचे सूत्र: जेव्हा मान स्थिर असतो, अहंकार नियंत्रित असतो, प्रवास दृष्टी वाढवतो, तीर्थ आत्मा जागवते, तेव्हा सत्ता सौंदर्य बनते, यश अर्थपूर्ण बनते. आत्मपरीक्षणाचे प्रश्न: स्वतःला विचारा, मला कौतुकाची गरज आहे का? दुर्लक्ष झाले तर काय होते? मी जास्त ऐकतो की बोलतो? प्रवासातून शहाणपण आणतो की फक्त फोटो? शेवटचे कधी मी दैवी शक्तीसमोर लहान वाटलो? नेतृत्व म्हणजे लोकांना हाताळणे नाही, ते म्हणजे आतल्या भूकेला समजून घेणे. न समजलेली भूक म्हणजे अहंकार, समजलेली भूक म्हणजे उत्क्रांती. चला पुढे जाऊया. ओळखीपासून जाणीवेकडे, पदापासून उद्देशाकडे, पर्यटनापासून परिवर्तनाकडे. नेतृत्वाची सर्वात मोठी यात्रा जगभर नाही, ती आहे मीपासून आपण आणि आपणपासून त्या परमसत्याकडे. मित्रांनो, तुम्ही पाहत आहात रिइन्व्हेंट युअरसेल्फ, अनकन्सील द लीडर विदिन. हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढचे प्रेरणादायी व्हिडिओ तुम्ही चुकवणार नाही. लक्षात ठेवा, नेतृत्व घडतं, ते घडवलं जातं आणि ते सतत सुधारणं हाच खरा प्रवास आहे. पुढील व्हिडिओत भेटू. तोपर्यंत स्वतःला घडवत राहा आणि इतरांनाही प्रेरणा द्या.